नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे श्रीखंड. चला तुम्ही बनवायला घेते. हे बघा, आता मी एक छोटं टोप घेतलं. यावरती मी गाळणी ठेवली आहे. त्याच्यावरती हा कपडा आणि दही हे यात घालायचं. हे असं एकत्र करायचं. हे बघा, याचं दहीचं सगळं पाणी काढायचं. हे बघा कसं पाणी येते. हे बघा, हे कपडा असा आता बांधायचा. हे बघा, कपडा बांधून झालाय. आता हे बघा, जोपर्यंत पाणी आहे जसं गळणं थांबत नाही तोपर्यंत असं ठेवायचं. मी असे 3 तास ठेवते. हे बघा, ते गरम दूधमध्ये केसर घालते. 1 तास भिजत ठेवते. हे बघा 3 तास झाले. आता या गाळणीमध्ये घालायचं. बघा कसं झालंय, चक्का तयार झालंय. हे बघा, असं चमच्याने हे करायचं. त्याला गाळणीने फेटायचं. हे बघा कसं आहे. हे बघा परते कसं खाली. ही अशी प्रोसिजर तुम्ही करा, छान लागेल. हे बघा झालं. हे बघा चांगलं फेटून झालंय. हे बघा, आता पिठी साखर घालायचं. अर्धी वाटी घातली पिठी साखर आणि चांगलं मिक्स करायचं. हे बघा, मी 1 तास हे केसरचं दूध ठेवलं ते मी यात घालते आणि चांगलं मिक्स करायचं. अर्धा चमचा वेलची पावडर, चांगलं त्याला मिक्स करायचं. हे बघा रेडी झाले श्रीखंड. आता मी सर्व करते. हे बघा, बारीक पिस्ताचे तुकडे घातले. हे बघा, मस्तपणे अक्षय तृतीया स्पेशल श्रीखंड तयार झाले. मस्त झाले, छान झाले. आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली आहे ती. आणि असं छान छान रेसिपी बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.